नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा टी परीक्षा सन 2026 बघा या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मराठी व्याकरण या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, आता हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। आता कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाचे लेखक कोण असतील, किशोर काळे पहा कोल्हाट्याचं पोर या पुस्तकाचे लेखक आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारले, पंचवटी या शब्दाचा समास ओळखा। आता पंचवटी या शब्दाचा समास कोणता यायला पाहिजे, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे। पंचवटी या शब्दामध्ये द्विगु समास आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, दिवाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। आता दिवाकर म्हणजे काय असतो, सूर्य, चंद्र, ग्रह, तारे। दिवाकर या शब्दाचा कोणता यायला पाहिजे, दिवाकर म्हणजे सूर्य असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य समानार्थी शब्द आहे। विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, एखाद्याचं वाक्य। आता एखाद्याचं वाक्य अथवा बोलणे दाखवताना कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। एखाद्याचं वाक्य अथवा बोलणे दाखवताना आपण या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो पहा, दुहेरी अवतरण चिन्ह, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी पानिपत या कादंबरीचे लेखक कोण आहेत। बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न होता, पानिपत या कादंबरीचे लेखक कोण आहेत। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, पानिपत या कादंबरीचे लेखक कोण असतील, विश्वास पाटील पानिपत या कादंबरीचे लेखक आहेत, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा। आता या ठिकाणी पुल्लिंग स्त्रीलिंग बघा, या ठिकाणी 4 जोडे आहेत, या ठिकाणी चुकीची जोडी ओळखा। आता बघा, स्त्री पुरुष बघा, या ठिकाणी जोडी बरोबर आहे। वाघ वाघीण बघा, या ठिकाणी बरोबर आहे। बैल गाय बघा, या ठिकाणी बरोबर आहे। आता लेखक कवयित्री बरोबर होईल का, लेखक या शब्दाचं बघा, लेखकचं बघा पुल्लिंग, या लेखकचं स्त्रीलिंग काय होतं, लेखक लेखिका, म्हणजेच या ठिकाणी कवी कवयित्री होतं पहा, कवी कवयित्री, लेखक लेखिका, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे। विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलं, खालीलपैकी रीती वर्तमान काळाचं वाक्य ओळखा। रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। मी गात असतो, मी गाणे गातो, मी गात असे, मी गाणे गाईल। आता रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी कोणतं व्हायला पाहिजे, मी गात असतो, मी गात असतो बघा, हे वाक्य काय आलं पाहिजे, रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, जीवाचे रान करणे। आता जीवाचे रान करणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा। बघा, आता जीवाचे रान करण्याचा योग्य अर्थ काय आला पाहिजे, अतिशय तळमळीने खूप कष्ट करणे, अतिशय तळमळीने खूप कष्ट करणे, या ठिकाणी बघा आपला योग्य अर्थ आहे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 9 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी सांगा। आता या ठिकाणी विरुद्धार्थी बघा शब्द आहेत, चुकीची जोडी ओळखा। बघा, भरती ओहोटी बघा, या ठिकाणी बरोबर आहे। तेजी मंदी बघा, या ठिकाणी बरोबर आहे। सुलभ कठीण, आता सुलभ कठीण बघा, या ठिकाणी हे पण बरोबर आहे। स्तुती प्रशंसा, आता बघा हे बरोबर आहे का, स्तुती करणे। आता स्तुती करण्याचा विरुद्ध अर्थ शब्द काय, तो स्तुती करणे, निंदा करणे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 चुकीची जोडी आहे। विषय क्रमांक 10 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, जास्त जुळणारी मन ओळखा। आता बघा, या ठिकाणी एक मन आहे, आईजीच्या जीवावर बाईजी उधार, आईजीच्या जीवावर बाईजी उदार, याचं योग्य या ठिकाणी जास्त जुळणारी मन कोणती असेल पहा, उंदराला मांजर साक्षी, या ठिकाणी बरोबर आहे का, नाही। दुरून डोंगर साजरे बरोबर आहे का, नाही। गुरुची विद्या गुरुला, हे पण नाही। हलवयाच्या घरावर तुळशी पत्र बघा, या ठिकाणी जास्त जुळणारी मन आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा, त्यामध्ये बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत आहेत।
बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. बघा, तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक 11 बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे, परंतु, म्हणून किंवा. आता बघा, या ठिकाणी परंतु, म्हणून किंवा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारची अव्यय आहेत. बघा, आता हे शब्दयोगी अव्यय आहेत का, उभयनवी अव्यय आहेत का, केवल प्रयोगी अव्यय आहेत का, क्रियाविशेषण. याचं योग्य उत्तर काय पाहिजे. आता म्हणून किंवा हे काय करतात बघा, वाक्यामध्ये वाक्य जोडायचं काम करतात. आता हे वाक्य जोडायचं काम करतात, मग कोणत्या आले पाहिजे, उभयनवी अव्यय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, हे गाणे ऐकावे ते लताच्या आवाजातच. हे गाणे ऐकावे तर लताच्या आवाजातच. बघा, या वाक्याचा प्रकार सांगा. आता हे स्वार्थी वाक्य आहे का, आज्ञार्थी वाक्य. या वाक्यामध्ये आज्ञा आहे का, नाही. संकेतार्थी वाक्य आहे का, बघा हे नाही. मग आता कोणतं वाक्य असेल हे गाणे ऐकावे ते लताच्या आवाजात कोणतं असेल, विद्यार्थी वाक्य. बघा, विद्यार्थी वाक्य ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, दुर्लक्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. दुर्लक्ष बघा, या ठिकाणी शब्द विचारला आहे. दुर्लक्ष या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. स्वर संधी आहे का, विसर्ग संधी आहे का, व्यंजन संधी आहे का, यापैकी नाही. दुर्लक्ष बघा, या शब्दामध्ये व्यंजन संधी. बघा, या ठिकाणी कोणती असेल, विसर्ग संधी आहे. दुर्लक्ष या शब्दामध्ये काय असेल, विसर्ग संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, राजवाडा. राजवाडा, राज्यांचा वाडा. राजवाडा या शब्दामध्ये समास ओळखा. बघा, सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा. हा शब्द मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, राजवाडा. राजवाडा या शब्द समास कोणता असेल, कर्मधारय समास, तत्पुरुष समास, द्विगु समास, यापैकी नाही. राजवाडा या शब्दामध्ये तत्पुरुष समास आहे पा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारले, रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. आता ललाट म्हणजे काय असतो, ललाट म्हणजे कपाळ. आबला म्हणजे काय असतो, आबला म्हणजे स्त्री. वसुंधरा म्हणजे काय असतो, वसुंधरा म्हणजे पृथ्वी. मग रात्रचा या ठिकाणी बघा उरलं काय आपल्याकडे, रात्र म्हणजे शर्वरी. शर्वरी हा शब्द या ठिकाणी काय असेल, रात्र या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, साक्षर या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगा. साक्षर, अडाणी, शिकलेला, निरक्षर, यापैकी नाही. साक्षरचा या ठिकाणी काय आलं पाहिजे, साक्षर, निरक्षर. या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. फक्त स्वतःचाच फायदा. बघा, फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा. आपण त्यांना काय म्हणतो, बघा, फक्त आपला स्वतःचा फायदा पाहणे. बघा, सर्वांचं योग्य उत्तर आलं का, आपण त्यांना काय म्हणतो, आपलपोटा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, फुकट लाटलेले. फुकट लाटलेले, त्याच पद्धतीने जाणे या अर्थाची म्हण ओळखा. बघा, या ठिकाणी अर्थ आहे तो फुकट लाटलेले, त्याच पद्धतीने जाणे. याचे अर्थ बघा, अर्थाची म्हण कोणती आली पाहिजे, हापापाचा माल गपापा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या अर्थाची योग्य म्हण आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. जीवावर उदार होणे. आता जीवावर उदार होणे याचा योग्य अर्थ काय आला पाहिजे, जीवावर उदार होणे म्हणजे काय असतो, प्राणाची पर्वा न करणे. प्राणाची पर्वा न करणे योग्य अर्थ याचा बघा. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणते शब्द पोर्तुगीज भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. आता भाकरी, चक्री, रिकामटेकडा, दलाल. बघा, रिकामटेकडा आणि दलाल हे काय असतील, गुजराती भाषेमधून मराठीमध्ये आलेले हे शब्द आहेत. इथं आपला पोर्तुगीज विचारले, मग याचं योग्य उत्तर काय पाहिजे, टिकाव आणि हापूस. टिकाव आणि हापूस हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. शहाणा, पाटील, लबाड, लायकी. लायकी बघा, या ठिकाणी शब्द काय आहे, लायक, लायकी. लायकी हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम होईल. विषय क्रमांक पुढचा, मी अभ्यास करीन. मी अभ्यास करीन या वाक्याचा काळ कोणता असेल, भूतकाळ आहे का, मी अभ्यास करीन. भविष्यकाळामध्ये गेलं ना, मी अभ्यास करीन, हे कोणतं असेल, मग साध्या भविष्यकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. हे जग दुःखानं भरलेलं आहे. हे जग दुःखानं भरलेलं आहे. आता या वाक्याचा प्रकार सांगा. बघा, प्रश्नार्थक वाक्य आहे का, हे स्वार्थी वाक्य आहे का, विधानार्थी आहे का, संकेतार्थी आहे का. हे जग दुःखानं भरलेलं आहे. आता हे बघा, विधानार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सज्जन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. सज्जन, सत प्लस जन. सज्जन या शब्दामध्ये संधी कोणती आल्या पाहिजे, व्यंजन संधी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे.
विषय क्रमांक पुढचा, पाप पुण्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? पाप पुण्य झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे, पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, मग समास कोणता आला पाहिजे? पाप किंवा पुण्य. वैकल्पिक द्वंद्व समास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, तिने संध्याकाळी परत यावे. तिने संध्याकाळी परत यावे या वाक्याचा प्रयोग सांगा. कर्तरी प्रयोग आहे का? कर्मणी आहे का? सकर्मक भावे, अकर्मक भावे. तिने संध्याकाळी परत यावे कोणता असेल? बघा सर्वांचं उत्तर या ठिकाणी अकर्मक भावे आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी योग्य प्रयोग आहे. अज्ञातवासी. बघा सर्वांनी सांगायचे, हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. अज्ञातवासी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अज्ञातवासी. बघा सर्वांचं योग्य उत्तर आलं का? पहा, अज्ञातवासी हे कोणाचं टोपण नाव होतं? दिनकर गंगाधर केळकर या कवीचं पहा अज्ञातवासी हे त्यांचं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, दगडावर कोरलेले लेख. आता दगडावर कोरलेले लेख त्यांना आपण काय म्हणतो? ताम्रपट, शिलालेख, कोरीव काम. त्यांना आपण काय? दगडावर कोरलेले लेख आपण त्यांना काय म्हणतो? शिलालेख. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आता झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे, स्तुतीचा विरुद्धार्थी कोणता? एखाद्याची स्तुती करणे. एखाद्याची स्तुती करणे, निंदा करणे. निंदा या ठिकाणी बघा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, काया या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. आता काया म्हणजे काय असतो? काया म्हणजे शरीर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 कायाचा योग्य अर्थ काय असेल? काया म्हणजे शरीर. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, रामूने पेन कोठे ठेवला? रामूने पेन कोठे ठेवला? अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा. रामूने. आता ने, ए, शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? सर्वांनी सांगायचं आहे, ने, ए, शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? तृतीय विभक्ती आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी पुल्लिंग शब्द ओळखा. आता पुल्लिंग शब्द कोणता असेल? मीठ भाकरी. ती मीठ भाकरी. ते भाऊ बहीण. बघा ते गायरान. तो भाजीपाला. तो भाजीपाला. आता या ठिकाणी तो काय असेल? मग पुल्लिंग आहे बघा. तो भाजीपाला. भाजीपाला या शब्दामध्ये पुल्लिंग आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, दासी या शब्दाचं अनेक वचन करा. आता दासीचं अनेक वचन काय व्हायला पाहिजे? सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे. दासी या शब्दाचं अनेक वचन करा. दासीचं बघा या ठिकाणी अनेक वचन दासीच होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, समूहवाचक शब्द ओळखा. समूहवाचक गवताची काय असते? गवताची काय असते पहा. सर्वांनी सांगायचे बघा, पक्ष्यांचा थवा असतो, फुला झाडांचा ताटवा असतो, मुलींचा घोळका असतो, गवताची गंजी असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नदीचा योग्य समान शब्द कोणता असेल? बघा सरिता म्हणजे काय? सरिता म्हणजे नदी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य समानार्थी शब्द आहे. न्याय या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द सांगा. न्याय. आता एखाद्याला न्याय मिळतो. न्याय, अन्याय. न्यायचा या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी न्याय. अन्याय या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. या ठिकाणी काय विचारले? 2 नद्यामधला प्रदेश. आता बघा 2 नद्या असतात, त्या 2 नद्यामधला जो काय बघा प्रदेश असतो आपण त्यांना काय म्हणतो? दुआब असे म्हणतो पहा. 2 नद्यामधला प्रदेश दुआब या नावाने ओळखला जातो. विषय क्रमांक पुढचा बघा, आहे, होता, गेला, आला हे कोणत्या जातीचे शब्द असतील? बघा सर्वांनी सांगायचं आहे. रामू आला आहे. आता आहे, होता, गेला. बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? क्रियापद म्हणतो पहा. हे सर्व काय असतील मग? आहे, होता, गेला हे सर्व काय असतील? क्रियापद आहेत. ऑप्शन क्रमांक 4. मी गावाला जाईन. मी गावाला जाईन. वाक्याचा काळ सांगा बरं कोणता असेल? मी गावाला जाईन. भविष्यकाळामध्ये गेलं ना, मी गावाला जाईन. साध्या भविष्यकाळाचं वाक्य आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कमळ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सांगा. कमळ. आता समीर म्हणजे काय असतो? समीर म्हणजे वायू, हवा, वारा. सुधाकर म्हणजे काय असतो? सुधाकर म्हणजे चंद्र. आदित्य म्हणजे काय असतो? आदित्य म्हणजे सूर्य. आता उरलं काय आपल्याकडे? कमळचा. मग या ठिकाणी नीरज बघा हा शब्द काय असेल? कमळचा योग्य समानार्थी शब्द नीरज आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. शक्ती. आता क्रोध म्हणजे काय असतो? क्रोध म्हणजे राग. सामर्थ्य म्हणजे शक्ती. मग शक्तीचा या ठिकाणी योग्य समानार्थी कोणता असेल? शक्तीचा सामर्थ्य या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे.
अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कसलीही अपेक्षा नसणारा. कसलीही अपेक्षा नसणारा आपण त्यांना काय म्हणतो, निरपेक्ष. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी बघा काय विचारलंय, वाक्प्रचार गाशा गुंडाळणे. आता गाशा गुंडाळणे म्हणजे काय असतो, निघून जाणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. रामबाण. आता रामबाणचा योग्य अर्थ काय आला पाहिजे, रामबाणचा योग्य अर्थ काय असतो, गुणकारी. बघा एखादा औषध कसा असतो, रामबाण उपाय म्हणतो बघा आपण, रामबाण उपाय म्हणजे गुणकारी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. आता भाववाचक नाम कोणतं असेल, गुलाम. गुलाम भाववाचक आहे का, नाही. नवल नाही. वकील नाही. लायक, लायकी. लायकी हा शब्द काय असेल, भाववाचक नाम आहे तो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय, मी चित्रपट पाहत जाईन. मी चित्रपट पाहत जाईन. आता जाईन म्हटलं काय असतो, भविष्यकाळ, पण कोणता, मी चित्रपट पाहत जाईन म्हणजे रीती वर्तमान काळाचं बघा वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सूर्यास्त या शब्दाचे बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे. सूर्यास्त हा शब्द, सूर्यास्त शब्द कोणता असेल, स्वर संधी आहे. पहा सूर्यास्त या शब्दामध्ये स्वर संधी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, देवाने या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचे, देवाने, नेएशी. देवाने, नेएशी हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, राष्ट्रध्वज या शब्दाचा समास ओळखा. राष्ट्रध्वज हा शब्द कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी उदाहरण आहे. राष्ट्रध्वज, राष्ट्रध्वज बघा समास कोणता आला पाहिजे, तत्पुरुष समास आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, शंकर केशव कानेटकर या कवीचे टोपणनाव खालीलपैकी कोणतं आहे. शंकर केशव कानेटकर. बघा सर्वांनी सांगायचं, हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. शंकर केशव कानेटकर या कवीचं टोपणनाव कोणतं आलं पाहिजे. बघा त्यांचं या ठिकाणी गिरीश बघा त्यांचं टोपणनाव आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. गोपाळ घरी आला नाही. गोपाळ घरी आला नाही हे कोणत्या प्रयोगाचं वाक्य असेल. आकर्मक कर्तरी या प्रयोगाचं या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे. मीठ भाकरी. आता बघा पुल्लिंग आहे का, नपुसक लिंग आहे का, ती मीठ भाकरी. मीठ भाकरी, ती मीठ भाकरी म्हणजे या ठिकाणी स्त्रीलिंग यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, काही तपशील द्यायचा असल्यास, काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी परंतु वाक्याच्या शेवटी कोणते प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. काही तपशील द्यायचा असल्यास त्यापूर्वी परंतु वाक्याच्या शेवटी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह विसर्ग बघा या ठिकाणी आहे, विसर्ग आहे. काही तपशील द्यायचा असल्यास विसर्ग चिन्ह वापरतात. प्रश्न क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा. आता गुण. आता कोणता आहे या ठिकाणी गुण बघा योग्य. गुण कोणता असतो योग्य बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, 2 शब्द जोडताना कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. हा प्रश्न पण मागील परीक्षामध्ये होता. 2 शब्द जोडताना, 2 शब्द जोडताना आपण या ठिकाणी संयोग चिन्ह वापरतो. पहा संयोग चिन्ह, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारं संयोग चिन्ह असते. व्हेरी व्हेरी गुड. चला प्रश्न क्रमांक पुढचा, पद्धतचं विशेषण काय होतं. पद्धत या शब्दाचं विशेषण काय होतं, पद्धतशीर. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढीलपैकी सार्वनामिक विशेषण ओळखा. पहा सार्वनामिक विशेषण ओळखा. असली पुस्तके, फळ विक्रेता, कापड दुकान, चालती गाडी, असली पुस्तके या ठिकाणी सार्वनामिक विशेषण आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, खाली, समोर, पर्यंत, वर हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत. कोणते असतील बघा. खाली, समोर, पर्यंत, वर हे काय असतील, शब्दयोगी अव्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मूग गिळणे. आता मूग गिळणे योग्य अर्थ सांगा. मूग गिळणे म्हणजे काय असतो, काहीही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्थ बसणे. मूग गिळणे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य अर्थ आहे. गरज सरो. गरज सरो मन पूर्ण करा. पा गरज सरोनी वैद्य मरो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय पहा. पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. बघा सांगा बघा कोणता असेल. ती दररोज संध्याकाळी गाणे गाते. बघा कर्तरी प्रयोगाचे या ठिकाणी वाक्य आहे. आपला बघा या ठिकाणी कोणता 26 आहे. सूर्योदय. सूर्योदय या शब्दामध्ये संधी कोणती आहे, सूर्योदय. सूर्य प्लस उदय, सूर्या प्लस दय कोणता असेल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा,
षटकर्णी होणे. षटकर्णी होणे योग्य अर्थ सांगा, कोणता असेल षटकर्णी होणे? अनेकांना माहीत होणे. प्रश्न क्रमांक पुढचा, मुलगा चांगला खेळतो या वाक्यामध्ये चांगला हा शब्द काय आहे? चांगला. गुण विशेषण आहे बघा, चांगला काय असेल? गुण विशेषण. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 32 काय विचारलाय? आकुंचन या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द सांगा. आकुंचन, आकुंचनचा विरुद्ध अर्थ शब्द काय होतो? आकुंचन पावणे, प्रसरण पावणे. आकुंचनच्या या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी प्रसरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा ज्याला अवर घालता येत नाही. ज्याला अवर घालता येत नाही आपण त्यांना काय म्हणतो? अनावर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य अर्थ आहे. अतिरेकी हा परिणामी नुकसानदायक ठरतो या अर्थाची मन ओळखा. अतिरेकी हा परिणामी नुकसानदायक ठरतो याचा योग्य अर्थ काय असेल? मन कोणते असेल? अति तेथे माती. संगर, संगरचा योग्य अर्थ सांगा. संगर म्हणजे काय? संगर म्हणजे युद्ध. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा सर्वांनी सांगायचे स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि बघा ज्यांना महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला करायचं आहे. बघा तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.